तर नांदेडकर आपल्या माळेगावच्या यात्रेमध्ये इथे आहे 25 लाखाचा बोकड. तर कशामुळे आहे काय नाही ते आपण दादाकडून जाणून घेणार आहोत. तर आपण सध्या माळेगावच्या यात्रेमध्ये होतो आणि या ठिकाणी एक असा बोकड आहे ज्याला 25 लाखाची बोली लागलेली आहे आणि ते विशेष याच्यामुळे की त्यावरती अल्ला नाव आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर आपण त्यांच्या ओनरकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. तर दादा आपलं नाव काय आहे? माझं नाव जगदीश रमाकांत यादवकडे आहे. हां, आणि आपण कुठले आहेत प्रॉपर? आम्ही प्रॉपर आहे अंबाळी गावाचे, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. आणि मग आता हे किती वर्षाचे आहे हे बोकड? हे आत्ता 2.5 वर्ष सुरू आहे याला हम्म. आणि याला मार्चमध्ये पुढच्या तिसरं सुरू होईल पुढच्या मार्चमध्ये. पुढच्या मार्चमध्ये. तर आता तुम्हाला मग पहिल्यांदा कधी माहित झालं की बोकडाच्या अंगावरती अल्ला नाव आहे हे? हे जेव्हा जन्माला आला होता ना तेव्हा जन्माच्या 4 महिन्यानंतर आम्हाला हे कळाले की बाबा याच्यावरती अल्ला नाव आहे. आम्ही मोबाईलवर खूप व्हिडिओ बघत होतो त्यामुळे आम्हाला हे थोडंफार लक्षात आलं होतं आणि ते डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही सर्च पण करून पाहिलं आणि सर्च करतात असे आम्हाला अल्ला नाव असे गुगलवर वरती पण दिसले आणि अशा अल्ला नाव 4 प्रकारचे होते उर्दूमधून. त्याच्यातल्या एका प्रकारामध्ये हे नाव होते, हे नाव सेम होते. तर मग आता आपण माळेगावमध्ये हे विक्रीसाठी घेऊन आलेलो का प्रदर्शनासाठी आणलेलं आहे? आम्ही हे प्रदर्शनासाठी आणलं होतं पण इथं प्रदर्शनामध्ये बोकुड या मेलची निवड झाली नाही, फक्त फिमेलचीच निवड झाली. त्यामुळे आज आम्ही याला घरात परी नेण्याचा विचार केला. हा, मग आज परत नेणार आहे. समजा आज फक्त म्हणजे प्रदर्शन इथं दाखवण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तर मग आपण याला आता विक्रीसाठी कोणी हे खरेदीसाठी आलेलं आहे का याच्या? हा, आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये आणि आमच्या जवळच्या शेजारच्या गावामध्ये याला मागणी आली होती. सुरुवातीला 5 ला मागितलं होतं, नंतर 8 लाखामध्ये मागितलं होतं आणि नंतर आम्ही तर काही चर्चा केली नव्हती पण त्यानं चर्चा म्हणजे झाली थोडी बोलाबोली, त्याच्यामुळे नंतर थोडी डिमांड याची वाढली होती. तर याची डिमांड नंतर 25 लाखापर्यंत गेली. 25 लाखापर्यंत. पण आम्हाला म्हणजे किंमत आम्ही त्यांना सांगितली नाही तर त्याच्यामुळे त्यानं तिथून मागणीच थांबवली. त्याचं म्हणणं कधी देणार आहे त्या तारखेला आपण मागूया असं म्हणले. तर आम्हाला हैदराबाद मार्केटला कुर्बानीच्या आधी 1 दिवसांना आधी निलामी करायची आहे. म्हणजे आता ईदला जे येईल त्यावेळेस आपल्याला ईदला आम्ही या व्यवसायामध्ये गेल्या 6 वर्षापासून आहे. 6 वर्षापासून आमच्याजवळ पहिले 10 शेळ्या होत्या, तिथून आम्ही नंतर 60 शेळ्यापर्यंत वाढवल्या होत्या आणि नंतर हे जेव्हा जन्माला आलं तेव्हा थोड्याफार कमी करून त्याच्या 2 वर्षाला पुन्हा सगळ्या विकून 4च शेळ्या आता आमच्या गोठ्याला आहेत. 4च आहेत आता सध्या. आणि माळेगाव यात्रेत म्हणजे तुमचं 7 माळेगाव यात्रेत आताच येत आहेत का कधीपासून? नाही, हे आमचं पहिलंच वर्ष आहे. पहिलंच वर्ष आहे तुमचं माळेगाव यात्रेत. आता म्हणजे आज पहिलीच वेळ आमची याला बाहेर काढण्याची बाहेर काढण्याची. आणि बाकी दुसऱ्या कुठल्या यात्रेमध्ये आपण आणखीन नेलं नाही? अजून कुठंच नेलं नाही. ही आमची पहिलीच वेळ आहे या जत्रेमध्ये. पहिलीच वेळ आहे. मग सध्या आपण एकच बोकडच घेऊन आलो, परत शेळ्या काय आणल्या होत्या? नाही, याआधी आम्ही जत्रेला असे म्हणजे फक्त फिरण्यासाठी आलो होतो आणि यावेळेस आम्ही या बोकुडला घेऊन आलो. दादा है नाम बराबर कैसा है ना? मोबाईल पे देखो आप भैया, मोबाईल पे देखो. नाही तेच आपल्या इथं म्हणजे काय मुस्लिम बांधव सुद्धा होते, आपण त्यांना विचारलेलं आहे तर म्हणजे ते बरोबर आहे त्याच पद्धतीने असतं. म्हणजे 3-4 पद्धतीने 3-4 टाइप्स में लिखा जाता है, तो उसमें से एक आहे समजो. आणि हेच बोकड पाहण्यासाठी आता माळेगावमध्ये खूप जणांची गर्दी सुद्धा होत आहे. माळेगाव यात्रेतलं हे पशु प्रदर्शन पाहिलंय का? येथे आहेत देशी बैल, गाय, घोडा, कुत्रा आणि ससा. प्रत्येक जनावराची ताकद, उंची आणि सजावट पाहून डोळे दिपतात. माळेगाव यात्रेचे पशु प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्याचा अभिमान. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करा.